36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपीसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांच्याकडून 8 मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेले. या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. तर परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 13 एप्रिल 2026 रोजी सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याची बाब समोर आलेली होती. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून अयान अहमद तन्वीर अहमद वय वर्ष 19 राहणार परतवाडा या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्या मोबाईलमध्ये 18 पीडित मुलींचे तब्बल 39 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. मुख्य आरोपी अयानने दिलेल्या माहितीनुसार त्याने एका भाड्याच्या खोलीमध्ये पीडित मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला सहकार्य करणारे आणि व्हिडिओ व्हायरल करणारे त्याचे साथीदार उजेर खान इक्बाल खान वय वर्ष 20, मोसाद मोसाबिर वय वर्ष 22, तरबेज खान तस्लीम खान वय वर्ष 24, मानव दीपक दुगंदे वय वर्ष 20, ऐफाज खान मंजूर खान वय वर्ष 26, इम्रान मो साजिद वय वर्ष 19 आणि शेख नावेद शेख हसन वय वर्ष 21 यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. या पथकामध्ये 10 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोस्को कायद्याअंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना बळी पडलेल्या मुली किंवा त्यांच्या पालकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल अशी ग्वाही पोलीस प्रशासनानं दिली आहे. अशी माहिती देण्यासाठी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. या प्रकरणामुळे समाजात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पर्यंत टोटल एकूण 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे. त्यापैकी एक जे आहे ते मेन अक्युज्ड आहे. त्यांनी जे विक्टिम्स सोबत लैंगिक अत्याचार केलेली आहे. त्यासोबत एक इतर आरोपी आहे ज्यांनी ते त्यांचे स्वतःचे जे भाडेवर राहणार जे रूम आहे ते मेन अक्युज्डला दिलेली होती ते विक्टिम्सच्या लैंगिक अत्याचार करण्यासाठी. आणि इतर जे 6 आरोपी आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे मोबाईल डिव्हाइस वापरून ते ऑब्जेक्शनेबल फोटो आणि व्हिडिओ ते प्रसारित केलेली होती. सोबत आजच्या दिवशी मायनॉरिटी कमिशन कडून 2 अधिकारी अमरावती जिल्ह्याला आलेले होते आणि त्यांच्यासोबत जिल्हा लेवलचे महिला आणि बाल विकास त्यांचे अधिकारी पण होते आणि सगळे मिळून पोलिसांच्या सोबत विक्टिम्सना आयडेंटिफाय करून विक्टिम्सना गोपनीय पद्धतीने ते संपर्क करणार आणि विक्टिम्स कडून जे शोषण झालेली आहे त्याबद्दल त्यांना इमोशनल आणि लीगल सपोर्ट देणार आणि सोबत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार की ते ऑन रेकॉर्ड येऊन तपासात मदत करा म्हणून. सर आतापर्यंत जे 8 मुली आहे ते सगळे एक मायनॉरिटी कम्युनिटीचे आहे म्हणून तसं निदर्शन येत आहे. ते जे प्रसारित झालेले फोटो आणि व्हिडिओज आणि जे आम्ही जप्त केलेली आहे त्या माध्यमातून 8 जे मुली आतापर्यंत आले ते सगळे मायनॉरिटी कम्युनिटीचे आहे म्हणून निष्पन्न होत आहे. आतापर्यंत सर एकूण आतापर्यंत 5 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅबलेट जे आहे ते जप्त केलेली आहे. सोबत जिथे जे घटनास्थळावर मुलीच्या लैंगिक अत्याचार झालेल्या होत्या त्यांच्या पण आम्ही घटनास्थळ पंचनामा करून ते सीज केलेली आहे. सर त्या आजूबाजूच्या जे परिसर नागरिकांचं म्हणणं होतं की यापूर्वी देखील असे प्रकार घडायचे आणि त्यांनी घरमालकाला तशी ही पण सूचना पण दिली होती, मात्र घरमालकाने तरीही तो प्रकार बंद केलेला नाहीये. ते रूमच्या जे भाडेवर घेऊन राहणार माणूस आहे त्यांना आम्ही आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांना अटक केलेली आहे. सोबत जे रूमच्या जे मालिक म्हणून ओनर म्हणून जे आहे त्यांची ह्या पूर्ण प्रकरणात काय रोल होती ते माहीत होता का की असा प्रकरण त्यांच्या मालकीची रूमवर होत आहे म्हणून ते आम्ही निष्पन्न करणार आणि तसं काही निष्पन्न झाला आणि त्यांची काही चूक किंवा त्यांची गैरकृत्य सारखा काही सापडला तर त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार.
पर्यंत जे आमच्या समोर आलेली आहे, जे निष्पन्न झालेले आहे, ते एकूण 8 मुली आणि त्यांचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज जे आहे ते समोर आलेले आहे आणि दॅट इज हॅज बीन ऑन रेकॉर्ड. पण सोबत आम्ही अक्युज्ड कडून विचारपूस करत आहे की आणखी काही विक्टिम्स आहेत का, आणि सोबत जे डिजिटल डिव्हाइसेस आम्ही जप्त केलेली आहे त्या डिव्हाइसेसला जे डाटा आहे त्यांची पण अनालिसिस सुरू आहे आणि जे डिलीटेड डाटा आहेत का ते बघून ते रिट्रीव्ह करायची पण आमची प्रयत्न आहे. आणि एकदा ते डाटा रिट्रीव्ह करून ते आम्ही अनालिसिस केली तर आणखी विक्टिम आहेत का हे आम्ही निष्पन्न करू शकणार. सर आरोपींना कधीपर्यंत पीसीआर मिळाले, नवीन आरोपी आणि जुने एकूण सर्व आरोपींना? जे जुने आरोपी आहे 4 त्यांची पीसीआर 21 एप्रिल पर्यंत आहे आणि जे नवीन आरोपी आता आजच्या दिवशी ज्यांनी रिमांडसाठी पेश केलेली आहे त्यांची 23 पर्यंत जे आहे पीसीआर भेटलेली आहे. सर आरोपीला घटनास्थळावर नेणार आहात का तपासासाठी किंवा पाहणीला? येस, जे मेन घटनास्थळ आहे त्यांची पंचनामा झालेली आहे. ते सोडून इतर ठिकाणी जे घटनास्थळ म्हणून आरोपींनी सांगितलेली आहे तिकडला पण घटनास्थळ पंचनामा आम्ही करणार. आरोपीला सोबत नेणार आहात का? येस. आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता वाटते. येस, शक्यता आहे. जे आरोपींनी म्हणजे जे व्यक्तींनी हे प्रसारित केलेली आहे ते सगळ्यांना आम्ही आरोपी बनून त्यांना अटक करणार. सर अनेक लोक आताही ते आम्ही कारवाई नक्की करणार आणि आमची सायबरची जी टीम आहे ते 4 दिवस अगोदरपासून ते कामावर आहे की जिथे जिथे सायबर स्पेसला ते व्हिडिओ आणि फोटोज प्रसारित होत आहे ते आयडेंटिफाय करून त्यांना डिलीट करायची जे लीगल प्रोसिजर आहे ते फॉलो करून त्यांना डिलीट करायची प्रयत्न जे आहे ते करत आहे. सर अमरावती असा काही आरोपीकडून काही निष्पन्न झाला नाही, पण विक्टिम समोर येऊन त्यांनी काही सांगितलं तर तसं आम्ही तपासात घेऊन कारवाई करणार. सर प्रतिसाद देतोय का चौकशीला आरोपी की काही अडचणीतून सांगतोय? नाही, सॉरी. तो आरोपी- तपासाला सहकार्य करतोय का तो? गुन्ह्याची कबुली देत आहे. हा. आतापर्यंत जे आरोपी आहे ते आम्हाला सहकार्य करत आहे, पण इंट्रोगेशन जे आहे ते सखोल प्रमाणे करत आहे आणि जे काही आरोपी सांगतील ते आम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करत आहे की जे सांगत आहे जे त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे किती सत्य आहे ते आम्ही व्हेरीफाय करत आहे. सर यात काही न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.